नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण एका अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. बघा ना, रोज आपल्या ताटात जे अन्न येतं ते नेमकं कुठून आणि कसं येतं याचा आपण फारसा विचार करत नाही, बरोबर? पण आज जागतिक अन्न सुरक्षा टिकवण्यासाठी शेती पद्धतींमध्ये बदल करणं का काळाची गरज बनलंय आणि यावर नेमका कोणता शाश्वत उपाय आपल्याकडे आहे, हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर आजच्या या विश्लेषणाची दिशा कशी असेल ते थोडक्यात पाहूया. आपण एकूण 6 टप्पे पाहणार आहोत. पहिलं म्हणजे लहान शेतकऱ्यांसमोरचं संकट. दुसरं, एकात्मिक शेती म्हणजे नेमकं काय. तिसरं, बंदिस्त परिसंस्था. चौथं, यातून मिळणारा आर्थिक फायदा. पाचवं, हवामान अनुकूलन. आणि शेवटी अन्नाचं भविष्य. चला तर मग सुरू करूया. सुरुवात करूया ती पहिल्या टप्प्यापासून, लहान शेतकऱ्यांचं संकट. आज जागतिक शेतीसमोर जी काही मोठी आव्हानं आहेत आणि अल्पभूधारक शेतकरी ज्या संकटातून जात आहेत ते खरोखरच खूप गंभीर आहे. आता इथे एक अगदी कळीचा प्रश्न उभा राहतो. पृथ्वीवरची नैसर्गिक साधनसंपत्ती न संपवता आणि आपल्या लहान शेतकऱ्यांना देशोधडीला न लावता वाढत्या लोकसंख्येची अन्नाची प्रचंड गरज आपण कशी पूर्ण करणार? पारंपरिक शेतीच्या पर्यावरणीय मर्यादा आणि अन्नाची वाढती मागणी यांमधला हा एक खूप मोठा आणि मुख्य संघर्ष आहे. आता ही आकडेवारीच बघा, खरोखरच धक्कादायक आहे. भारतातील तब्बल 85% शेतकरी हे लहान आणि अल्पभूधारक या गटात मोडतात. म्हणजे काय, तर त्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे. आणि म्हणूनच हवामानात होणारे अचानक बदल किंवा बाजारपेठेतील धक्के यांसमोर ते खूप लवकर हतबल होतात. मग ह्यावर उपाय काय? तर वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, एकात्मिक शेती म्हणजे नेमकं काय. या समस्येवर संशोधनातून जो एक भक्कम उपाय सुचवण्यात आला आहे तो आता आपण पाहूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एकात्मिक शेती प्रणाली, ज्याला आपण IFS म्हणतो, ही एक संपूर्ण शेत व्यवस्थापन प्रणाली आहे. यात पिके, पशुपालन आणि अगदी मत्स्यपालनसुद्धा एकत्र जोडलं जातं. लक्षात घ्या, हे फक्त वेगवेगळ्या शेती पद्धती एकत्र करणं नाहीये, तर ही एकमेकांशी घट्ट जोडलेली एक जिवंत परिसंस्थाच आहे. आता या प्रणालीचे मुख्य घटक कोणते असतात ते बघूया. पिके हा तर मुख्य पाया आहेच, पण त्यासोबतच दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन, फळबागा, किनारे किंवा पाणी असलेल्या भागात मत्स्यपालन, लवकर परतावा देणारं कुक्कुटपालन, जमिनीच्या आरोग्यासाठी गांडूळ खत आणि पिकांच्या परागीभवनासाठी मधमाशी पालन, असे अनेक पर्याय यात आहेत. उपलब्ध साधनसंपत्तीनुसार आपण हे घटक निवडू शकतो. म्हणजे विचार करा, यामुळे शेतीत किती प्रचंड जैवविविधता निर्माण होईल. आणि प्रत्यक्षात हे सगळं कसं दिसतं हे आता आपण बघू. इथे जनावरांच्या चाऱ्यासाठी अझोलाची लागवड केली आहे आणि अगदी त्याच्या शेजारीच शेळीपालनाचा गोठा आहे. हे 2 वेगवेगळे उद्योग एकमेकांना पूरक म्हणून कसं उत्तमरित्या काम करतात हे यातून अगदी स्पष्टपणे समजून येतं. आता आपण वळूया तिसऱ्या भागाकडे, जो या मॉडेलचा गाभा आहे, बंदिस्त परिसंस्था किंवा क्लोज लूप इकोसिस्टम. हे सगळे घटक एकत्र कसं काम करतात आणि खर्च कमी करून कार्यक्षमता कशी वाढवतात हे आता आपण समजून घेऊया. शेतावरील साधनसंपत्तीचा हा प्रवास म्हणजे एक प्रकारची जादूच आहे. बघा कसं होतं. पिकांचे अवशेष आणि तण हे जनावरांसाठी चारा बनतात. मग जनावरांच्या शेणापासून बायोगॅस आणि गांडूळ खत तयार होतं. आणि पुढे हेच गांडूळ खत आणि तळ्यातील गाळ पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणून काम करतं. म्हणजे एका घटकाचं जे उत्पादन आहे ते दुसऱ्या घटकासाठी कसा कच्चा माल बनतं. आहे की नाही कमाल? त्यामुळे यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ह्या पद्धतीत कचरा नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वातच नसते. सगळंच कसं उपयोगी पडतं. यामुळे होतं काय, तर बाहेरून आणल्या जाणाऱ्या रासायनिक खतांवरील अवलंबित्व खूप कमी होतं. याचा थेट परिणाम म्हणजे शेतीचा उत्पादन खर्च तब्बल 40% खाली येतो आणि शेतातील 75% गरजा या शेतातूनच पूर्ण होतात. हा खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर आहे. आता येऊया सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाकडे, भाग 4, आर्थिक फायदा. हा सगळा पर्यावरणीय दृष्टिकोन प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या किती फायदेशीर आहे हे सिद्ध करणारी काही ठोस आकडेवारी आता आपण पाहणार आहोत. मेघालयात झालेल्या एका अभ्यासातील हा आकडा बघा, खरोखरच थक्क करणारा आहे. एकाच पिकावर आधारित जी आपली पारंपरिक शेती असते तिच्या तुलनेत एकात्मिक शेती प्रणालीमध्ये मिळणारा निव्वळ नफा तब्बल 8 पटीने अधिक असल्याचं समोर आलंय. होय, चक्क 8 पट.
आता इथला अमरावती जिल्ह्याचा डेटा आणखीनच रंजक आहे. यात आपल्याला दिसेल की एकात्मिक शेतीसाठी सुरुवातीला लागणारा पायाभूत खर्च थोडा जास्त आहे हे नक्की. पण जेव्हा आपण पिकांसोबत पशुपालन आणि फळबाग जोडतो तेव्हा जो बेनिफिट कॉस्ट रेशो म्हणजेच नफा खर्च गुणोत्तर मिळतं ते सगळ्यात जास्त म्हणजे 1.40 इतकं मिळतं हे या आकडेवारीवरून सिद्ध होतं. डम्मूमध्ये झालेल्या अभ्यासानुसार नफ्याचं हे विभाजन कसं होतं हे पाहणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. यात आपल्याला दिसेल की पशुपालनाचा वाटा चक्क 50% आहे. उत्पन्नाचा हा जो मुख्य स्रोत आहे ना, तो हवामानातील बदलामुळे कधी पिकांचं नुकसान झालंच तर शेतकऱ्यांना एक खूप मोठा आणि भक्कम आर्थिक आधार देतो. आणि एकात्मिक शेतीचा हा एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक आर्थिक फायदा आहे. या पद्धतीतून प्रति हेक्टर वर्षाला तब्बल 481 मनुष्यबळ दिवस इतका रोजगार निर्माण होतो. म्हणजेच शेतकऱ्यांना वर्षभर काम मिळतं. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रोजगारासाठी ग्रामीण भागातून शहरांकडे जे स्थलांतर होतं ते थांबायला मोठी मदत होते. आता आपण वळूया 5व्या भागाकडे, हवामान अनुकूलन. एकात्मिक शेतीचे हे व्यापक पर्यावरणीय फायदे काय आहेत आणि ही संपूर्ण प्रणाली हवामानाच्या टोकाच्या बदलांविरुद्ध एक ढाल म्हणून कशी काम करते हे आता आपण पाहूया. हवामानाशी जुळवून घेण्याच्या या काही विशिष्ट धोरणांवर एक नजर टाकूया. सुंदरबनसारख्या किनारी भागात पावसाचं पाणी साठवणारे गोड्या पाण्याचे तलाव, कमी पावसाच्या प्रदेशात पाण्याचा जास्तीत जास्त वापर करणारं सूक्ष्म सिंचन, कार्बन शोषून घेणारी बहुउद्देशीय झाडे आणि जनावरांसोबत बाजरीसारखी दुष्काळाचा सामना करू शकणारी पिके. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी आणि मातीचं रक्षण करण्यासाठी हे खरोखरच अत्यंत प्रभावी मार्ग आहेत. थोडक्यात सांगायचं तर एकात्मिक शेतीमध्ये असलेली ही प्रचंड मोठी जैवविविधता म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची विमा पॉलिसीच आहे. उद्या समजा दुष्काळ किंवा पुरामुळे एखादं पीक नष्ट झालंच तरी दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन किंवा कुक्कुटपालनातून शेतकऱ्याला उत्पन्न मिळतच राहील याची ही खात्री देते. आणि शिवाय बाजारातल्या किमतीच्या चढउतारांचा धोकाही यामुळे कमी होतो. आणि आता आपण या विश्लेषणाच्या अगदी अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. भाग 6, अन्नाचे भविष्य. इथे आपण शाश्वतता मूल्य निर्देशांकाचे म्हणजेच सस्टेनेबिलिटी व्हॅल्यू इंडेक्सचे विश्लेषण केलं तर एक खूप मोठी गोष्ट लक्षात येते. जेव्हा पिके, पशुपालन आणि फळबागा हे सगळे घटक आपण पूर्णपणे एकत्र करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने शेतीची शाश्वतता तिच्या सर्वोच्च पातळीवर म्हणजे 0.91 वर पोहोचते. हे एका नव्या कृषी क्रांतीचंच प्रतीक आहे. जुन्या आणि नव्या विचारसरणीची ही तुलना नक्की बघा. डावीकडे आहे पारंपरिक एक पीक पद्धत, जिथे रसायनांचा जास्त वापर होतो आणि हवामानाचा खूप मोठा धोका असतो, शिवाय उत्पन्नही अनियमित असतं. तर दुसरीकडे एकात्मिक शेतीमध्ये काय होतं? संसाधनांचा पुरेपूर पुनर्वापर होतो, जैवविविधता टिकून राहते आणि महत्त्वाचं म्हणजे वर्षभर स्थिर उत्पन्न मिळतं. हे मॉडेल एकाच वेळी कितीतरी समस्या सोडवतं हे यावरून अगदी स्पष्ट होतंय. हा समोरचा विचार अतिशय महत्त्वाचा आहे. तो सांगतो की शाश्वत होण्यासाठी प्रणाली फायदेशीर असणं आवश्यक आहे, कारण नफ्यामुळेच एकात्मिक शेतीच्या चौकटीतील सर्व उपक्रमांना पाठबळ देण्याची क्षमता निर्माण होते. हे अगदी खरंय. जोपर्यंत आपला शेतकरी आर्थिकदृष्ट्या भक्कम होत नाही तोपर्यंत केवळ पर्यावरणीय उपाय जगभरात यशस्वी होऊच शकत नाहीत. हेच यातून अधोरेखित होतं. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, जर एकात्मिक शेती ही खरोखरच जागतिक अन्न सुरक्षेची गुरुकिल्ली असेल तर जगातील सर्वात असुरक्षित अशा कृषी क्षेत्रांमध्ये ही बंदिस्त परिसंस्था आपण किती वेगाने अंमलात आणू शकू? या नव्या कृषी क्रांतीसाठी भविष्यात आपल्याला कोणत्या धोरणात्मक पाठबळाची गरज आहे याचा आपण सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा. धन्यवाद.